पहिला 20चा विश्वचषक आपण पाहायला मिळाला. सध्या आपण पुन्हा एकदा पाहतात भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्या सामन्यामध्ये आतापर्यंत आपण 20चे 2 सामने आपण जिंकलेत. मात्र कसोटी क्रिकेट जी मालिका आपण पाहिल्या 3 सामन्यामध्ये न्यूझीलंडने आपल्याला 2-1 ने पराभूत केलं. पण हरकत नाही, भारतीय संघाचा विचार केला तर भारतीय संघ हा कसोटी क्रिकेट 20 क्रिकेट आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर विश्वचषका माध्यमातून 50 षटकांच्या सामन्यामध्ये देखील एक निश्चित मोठा संघ म्हणून नावारूपाला आला. वळू आपण मैदानाकडे. सलामी जोडी मैदानामध्ये या ठिकाणी अभिजित मुगदम स्पोर्ट्सची डावाची सुरुवात या ठिकाणी केली जाईल. या ठिकाणी गोलंदाजीसाठी पहिलं षटक घेऊन गोलंदाज आपण पाहायला मिळतो ते बापू प्रेमी प्रणित गौरी स्पोर्ट्सच्या माध्यमातून. स्ट्रायकर पहिला चेंडू यावेळी ऑन साईडला खेळू घेण्याचा प्रयत्न केला. मिडान क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू येतोय तो मिड ऑफ वरून तो पण पहिली धाव इथे धावफलकावर. पहिली धाव, पहिला चौकार, पहिला विकेट, पहिला षटकार, याला एक वेगळं निश्चित क्रिकेटमध्ये फार मोठं महत्त्व नेहमी आपल्याला पाहिलं. यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक पाहतात त्यांचा देखील आपण या ठिकाणी अर्थातच त्यांचं देखील आपण कौतुक करतोय. व या मैदानाकडे यावी पुन्हा एकदा हलकसं चेंडूला खेळून काढल्या पॉईंट क्षेत्रामध्ये इथे क्षेत्ररक्षक चेंडू येतोय. यशच्या दिशेने चेंडूची पेकी करतोय तोपर्यंत एक धाव. दोन्ही फलंदाज या ठिकाणी पृथ्वी आणि शेखर वाडकर एक या धावसंख्येवर एक खेळताना धावफलक धाव येतात. 2-8 षटकांचा सामना, 2 षटका पॉवर प्लेची, त्यामुळे 2 प्लेयर या ठिकाणी 30 शॉट सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात. गोल मैदानाकडे पुढचा चेंडू, अतिशय चांगला चेंडू फलंदाजाला थोडंसं निश्चितच यावी खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू मात्र बॅटचा स्पर्श होत नाही. चेंडू गेला तो अर्थात शॉट थर्ड मॅनला. बाईचा इशारा पंचांचा येतोय. 1 धावेचे योगदान, 3 चेंडू आणि 3 धावा आतापर्यंत. गोलंदाज लखन गागडे पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने. यावेळी मात्र एक निश्चित कव्हर ड्राईव्ह पॉईंट मधून खेळण्याचा प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षक इथे तैनात होता, त्यांनी आता कोणती चूक केली नाही, सुरेख झेल घेतला आणि पहिला धक्का या ठिकाणी अभिजित मुगदम स्पोर्ट्सच्या फलंदाज मैदानातून बाद होतोय. तो शेखर वाडकर एक या धावसंख्येवर मैदान परतोय. 1 गडी बाद. धावफलकावर धावा येतात त्या 3 धावा. 30 मिनिटांमध्ये खरं तर आपल्याला 6 षटकं पूर्ण करायची, माफ करा या ठिकाणी 8 षटकांचा सामना म्हणजे 35 मिनिटांमध्ये आपल्याला 7 षटकं पूर्ण करायची आहेत. अन्यथा सीमारेषेकडून एक खेळाडूला अर्थातच तुम्हाला 30 शॉट सर्कलमध्ये आणला जाईल. 40 मिनिटाचा अवधी आहे कारण 8 षटकांचा सामना आहे. तर शेखर वाडकर पहिला फलंदाज मैदानातून गमावला गेलाय आणि नवीन फलंदाज काही क्षणात मैदानामध्ये येतोय. रणजित नाचणीकर तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज या ठिकाणी मैदानामध्ये येतोय. खरं तर सुरुवात थोडीशी निश्चितच एक धावेनी झाली होती परंतु या ठिकाणी आपण पाहिलं फलंदाज शेखर वाडकर यांनी चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला, तो मात्र पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होता हातामध्ये विसावला आणि पहिला झेल. 1 गडी बाद 3 धावा धावफलकावर. पहिलं षटक पॉवर प्लेचे 2 क्षेत्ररक्षक 30 शॉट सर्कलच्या बाहेर या ठिकाणी पाहायला मिळतात. ऑन साईडला जे एक लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक मिड विकेटला तैनात केलं गेलंय आणि संपूर्ण 30 शॉट सर्कलमध्ये पाहायला मिळते. शॉर्ट थर्डमॅन, एक शॉर्ट गली, शॉर्ट पॉईंट, एक शॉर्ट कव्हर तैनात केलं गेलंय. दरम्यान यावी बैठा शॉट खेळण्याचा प्रयत्न सूर्यकुमार यादव याचा अर्थातच आठवण करून देणारा हा फटका होता. बॅट चेंडू संपर्काला उरलेलं काम यशस्वी पूर्ण करतोय आणि निधाव चेंडूची सांगता. चांगली गोलंदाजी गोलंदाज लखन गागडे याची. ऑन साईडला आपण पाहिलं 30 मध्ये शॉर्ट फाईड लेग आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेग तैनात आहे. दरम्यान पुढचा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, दोन्ही वेळा फलंदाज पूर्णपणे बीट होतोय. उरलेलं काम यशस्वी पूर्ण करतोय. पहिलं षटक अतिशय चांगलं षटक इथे पाहायला मिळालं. फक्त 3 धावा धावफलकार इथे आल्यात आणि एक फलंदाजाला माघारी यशस्वी ठरला तो गोलंदाज लखन गागडे. यानंतरचा पुढचा सामना देखील आपण त्याची उद्घोषणा आम्ही करतोय. पुढचा सामना महालक्ष्मी स्पोर्ट्स आणि एटी स्पोर्ट्स या 2 संघामध्ये सामना खेळवला जाणार आहे.
तेव्हा दोन्ही संघनायकांना विनंती आहे, संघनायक अनिकेत माने आणि प्रमोद चव्हाण यांनी आपल्या संघांना तयार ठेवायचं आहे. आयोजकांशी देखील आपण संपर्क साधायचा आहे. महालक्ष्मी स्पोर्ट्सचे संदीप जी पाटील सर आणि प्लेइंग 11 या ठिकाणी द्यायचे संदीपजी पाटील सर, अर्थातच संघमालक आहेत एटी स्पोर्ट्सचे अरुण तेली सर, संघमालक आहेत. प्लेइंग लिस्ट देण्यासाठी दोन्ही संघाचे संघ कर्णधार अनिकेत माने आणि प्रमोद चव्हाण यांना विनंती आपण यायचं आहे, कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे, जिथे प्लेइंग प्लेइंग लिस्ट आपण द्यायची आहे. वळतो आपण मैदानाकडे. षटक क्रमांक दुसरं अर्थात ते देखील पॉवर प्लेचं आहे, त्यामुळे पुन्हा एकदा 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर पडला मिळतात. यावेळी मात्र आपण पाहतात एक क्षेत्ररक्षक या ठिकाणी मात्र आहे, तो अर्थातच कव्हर पॉईंटच्या दिशेने, आणि एक क्षेत्ररक्षकाला मिड विकेटला तैनात केलं गेलंय. गोलंदाज अक्षय लाड. षटक क्रमांक दुसरं. अक्षय लाड गोलंदाज. कॉलेज एंडकडून पहिला चेंडू बॅटच्या पट्ट्यात गेलाय, भिरकावल्या चेंडूला. इथे जातो चेंडू मात्र लॉंग ऑन सीमा रेषेच्या इथे आपण पाहिलं, सीमा रेषे पलीकडे जातोय. इथे पहिला कणकणीत चौकार 4 धावांसाठी. 4 धावांचे योगदान मिळाले. फलंदाज या ठिकाणी पृथ्वी माटुंगेच्या बॅटमधून 4 धावांचे योगदान, त्याची वैयक्तिक धावसंख्या 5 आणि एकूण धावफलकात वाढ झाली. धावफलकात धावा येतात त्या 7. पहिल्या षटकात धावा 3 आल्या होत्या. लखन गागडे ज्याने 1 विकेट प्राप्त केलं, फक्त धावा खर्च केल्या होत्या त्यांनी 3 आणि 1-22 म्हणजे 3 धावा आल्या होत्या. अक्षय लाड याच्यामध्ये पहिल्याच चेंडूवर एक मोठा प्रहार केला पृथ्वी माटुंगेने, चौकार 4 धावांचे योगदान. पुन्हा एकदा पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका. इथे अर्थात आपण पाहता चेंडू थांबणार नाही आहे आणि चेंडू वेगाने जातोय, लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे येतोय. बॅक टू बॅक दुसरा फटका पृथ्वी माटुंगेच्या बॅटमधून. 8 या 9 या धावसंख्येवर पृथ्वी खेळतोय आणि एकूण धावसंख्येमध्ये वाढ झाली. धावफलकात धावा येतात त्या डबल अंकामध्ये, अर्थात धावा येतात धावफलकावर त्या 1 गडी बाद 11. चला, अनिकेत माने आणि प्रमोद चव्हाण या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी महालक्ष्मी स्पोर्ट्स आणि एटी स्पोर्ट्स अतिथी कक्षामध्ये समालोचन कशी संपर्क साधायचा आहे. आपले येस सलीम भैया यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. प्लेइंग लिस्ट देण्यासाठी आपण यायचं आहे. वळूया आपण मैदानाकडे. 2 सलग चौकार. पुढचा चेंडू रिव्हर्स स्वीप, फटका चांगला. इथे क्षेत्ररक्षक नाही आणि आपण पाहतात या ठिकाणी मात्र चेंडू जातोय मिड विकेट सीमारेषेकडे येतोय. आणखीन एक चौकार आणि ही अर्थात चौकारांची हॅट्रिक म्हणण्यापेक्षा या ठिकाणी सलग 3 चौकार इथे आले, ते अर्थात पृथ्वीच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाले. पृथ्वी माटुंगे एक आक्रमक फलंदाज ज्याने 3 चौकारांच्या माध्यमातून आपला वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोहोचते आपण पाहतात 13च्या घरामध्ये आणि एकूण धावसंख्येत वाढ होईल. धावफलकात धावा येऊन पोहोचल्यात त्या 15. 1 गडी बाद 15. टीम मिटिंग घेऊ नका. आपल्याला 40 मिनिटाचा अवधी आहे. 8 षटकं, या 8 षटकं आपल्याला पूर्ण करायचे आहेत. 35 मिनिटांमध्ये जर 7 षटकं जर समाप्त नाही झाली तर मात्र बाउंड्री लाईनच्या जवळ असलेल्या खेळाडूला मात्र 30 सर्कलमध्ये घेतलं जाणार, तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल, याची नोंद घ्या. वळू आपण मैदानाकडे. सलग 3 चौकार. पृथ्वी आक्रमक फलंदाज. यावेळी आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता हवेमध्ये. चेंडू या गोलंदाज स्वतः झेलच्या खाली येतोय अक्षय लाड आणि या ठिकाणी मात्र आपण पाहिलं खेळ समाप्त केलं गेलं. पृथ्वी माटुंगेचं 13 या वैयक्तिक धावसंख्येवर ज्याने 3 चौकारांच्या मध्ये खेळी सजवली ती. 15 धावसंख्येत दुसरा फलंदाज गमावलाय, तो प्रथम फलंदाजी करताना अभिजित मखदूम स्पोर्ट्स अर्थात सन्माननीय अभिजित मखदूम सर या संघाचे संघमालक आहेत. ओमकार खामकर संघाचा कर्णधार. मग या ठिकाणी पाहिलं ते एक सुरुवातीलाच खराब गोलंदाजी पाहायला मिळते अक्षय लाडच्या माध्यमातून, कारण 3 चौकार आले होते, पण त्यानंतर मात्र आणखीन एक चौकार मारण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडूला आपण पुल करण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू बॅटच्या पट्ट्यात बरोबर आला नाही, बराच उंच गेला आणि इथे गोलंदाजाने काम तमाम केलं, स्वतः झेल घेतला आणि इथे हा दुसरा धक्का. 2 गडी बाद 15. तर
प्रमोद चव्हाण आणि अनिकेत माने यांना विनंती आहे की आपण यायचं आहे आमच्या गुणलेखक सलीम भैया यांच्याशी संपर्क साधा, जिथे प्लेइंग लिस्टची जे खेळाडू आहेत 15 खेळाडूंची नावं तुम्हाला या ठिकाणी द्यायची आहेत. तर दोन्ही संघनायकांना विनंती आपण यायचं आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये ओमकार खामकर, अभिजित मगदूम स्पोर्ट्स संघाचा हा संघनायक कर्णधार या ठिकाणी येतोय. संघनायक म्हणलं की ती जबाबदारी अतिशय महत्त्वाची असते, कारण संघमालक त्याचबरोबर त्याचे खेळाडू प्रेक्षकांची अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी अर्थात संघाच्या संघनायक म्हणजे कर्णधारावर असते. आणि ती या ठिकाणी आपण पाहत ओमकार खामकर कशा प्रकारची या ठिकाणी फलंदाजी करेल. मात्र यशस्वी गोलंदाज ठरला तो अक्षय लाड, ज्याने आत्तापर्यंत आपण पाहिलं तर 3 चौकार निश्चित खाल्ले होते, पण तो त्यानंतर विकेट मात्र प्राप्त केला. वळतोय मैदानाकडे, छोटा रनअप आहे 7-8 पालवांचा पंचांच्या उजवीकडून, यावी उजव्या हाताने हा चेंडू बचाव रूपाने खेळून काढला तो फलंदाज ओमकार खामकरने. निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळाला. 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर तुम्हाला आता पाहायला मिळतात. एक मिड विकेटला तर एक क्षेत्ररक्षक आपण या ठिकाणी अर्थातच पाहत आहे. क्षेत्ररक्षक या ठिकाणी डीप पॉइंटला दरम्यान पुढचा चेंडूला पाहिला, सोडून दिला आणि आजच्या या दिवसामधला पहिला स्वरित चेंडूचा इशारा पंचांच्या माध्यमातून 1 धावेचं योगदान इथे मिळालं. 1 धावेने धावफलकात वाढ होईल 16 धावा, 2-16. उशिरा प्रेक्षकांच्या माहितीसाठी हा सामना अभिजित मगदूम स्पोर्ट्स फलंदाजी करतोय, तर बापूप्रेमी प्रेरित गौरी स्पोर्ट्स क्षेत्ररक्षण करताना. यावी हवेतून खेळण्याचा प्रयत्न केलाय मिड ऑफ क्षेत्रामधून. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करता चेंडूला अडवलाय. त्या दरम्यान मात्र निश्चितच आश्वासक अशा धावांचं योगदान इथे 2 धावांचं. 2 धावा मिळाल्या. षटक क्रमांक 2 समाप्त झाले. 2 षटकांची समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना अभिजित मगदूम स्पोर्ट्स या संघाने धावा दाखल नोंदवल्या. त्या 2 गडी बाद 18 धावा. पहिला विकेट 3 या धावसंख्येवर गेली होती. त्यानंतर मात्र आपण पाहिलात थोडी जोडी जमली होती, पण तिथे शेखर वाडकर आणि पृथ्वी माटुंगे यांनी 3 चौकार मारून मात्र या ठिकाणी तो बाद झाला होता. षटक आपण पाहिलं, या षटकात अक्षय लाड यांनी तब्बल 15 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकात 2 धावा, एक निश्चितच 22ची धावा, एकूण 18 धावा 2 षटकामध्ये, प्रति षटक 9ची सरासरी. गोलंदाजी परिवर्तनाने पॉवर प्लेचे षटक समाप्त झालेत. 8 षटकांचा सामना, 6 षटकांचा खेळ अजूनही बाकी, म्हणजेच 48 चेंडूचा खेळ बाकी. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होईल आणि बापूप्रेमी प्रणित गौरी स्पोर्ट्सचा गोलंदाज दुसरं षटक, आपलं वैयक्तिक पहिलं षटक पूर्ण केल्यानंतर जे यशस्वी षटक पाहायला मिळालं होतं तो लखन यावी मात्र आपण पाहायला मिळतो, ज्याने 3 धावा खर्च केल्या होत्या. पहिल्या षटकात 1 विकेट देखील प्राप्त केली. तोच लखन गागडे आपल्या कोट्यामधला अर्थात दुसरं षटक घेऊन या ठिकाणी येतोय. संघाचं 3रं षटक. आता माझं क्षेत्ररक्षण पूर्णपणे विस्तारलेलं, कारण दोन्ही पॉवर प्लेची षटकं समाप्त झालेत आणि गोलंदाज स्ट्रायकर रणजित नाचणीकर, जो 2 चेंडूमध्ये त्याने आतापर्यंत एकही धावेचं योगदान दिलं नाही, तो फलंदाज या ठिकाणी सामना करतोय. आणि गोलंदाज लखन गागडे पहिला चेंडू गोलच्या डोक्यावरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मध्ये चेंडू आपण पाहतात अर्थातच मिड ऑफ आणि लॉंग ऑनचे क्षेत्र जाऊन चेंडूला अडवला गेला, पण 2 धावा रणजितने मात्र इथे पूर्ण केल्या. 2 धावांचं योगदान इथे मिळालं. 20 धावा रणजित नाचणीकरसाठी आपण पाहिलं तर या ठिकाणी अर्थात शॉर्ट थर्डमॅन इथे तैनात केलं गेलं. एक डीप पॉईंट आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि एक क्षेत्ररक्षक मिड ऑफ, युरेशन ऑफ साईडला 4 क्षेत्ररक्षक ऑफ साईडला 5 ऑन साईडला. दरम्यान पुढचा चेंडू हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला. इथे क्षेत्ररक्षक नाही आहे, अर्थात मिड ऑफच्या क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करेल. चेंडू मात्र थांबणार नाही आणि बघता बघता हा चेंडू आणखीन एक मस्त फटका, चौकार 4 धावा. 24 धावा धावफलकावर. रणजितच्या बॅटमधून आणखीन एक मस्त फटका. 6 व्यक्ती धावसंख्या खेळतो त्याला ओमकार खामकर, जो अर्थातच संघ नायक आहे. 2 धावांनी त्याला साथ देतोय. षटक क्रमांक 30 गोलंदाज लखन गागडे. पहिल्या षटकात 3 धावा, 1 विकेट प्राप्त करणारा गोलंदाज. मात्र या ठिकाणी आपण पाहतात आतापर्यंत मस्तच एक चौकारांची आतषबाजी इथे पाहायला मिळाली, ती रणजित नाचणीकरच्या बॅटमधून. 6 या व्यक्ती धावसंख्येवर. 6 या व्यक्ती धावसंख्येवर गोलंदाज लखन गागडे. 2 धावा, 1 विकेट प्राप्त करणारा गोलंदाज. मात्र या ठिकाणी आपण पाहतात आतापर्यंत मस्तच एक चौकारांची आतषबाजी इथे पाहायला मिळाली, ती रणजित नाचणीकरच्या बॅटमधून. 6 या व्यक्ती धावसंख्येवर.
सायकल मैदानात घेऊन जायचे नाही. छोट्या छोट्या ए सोन्या पिल्या बाहेर हो सायकल घेऊन. दरम्यान यावेळी मात्र हा चेंडू हवेमध्ये झेल पाहायला मिळाला. अर्थात या ठिकाणी शॉर्ट टर्ममध्ये शॉर्ट फाईन लगी येतोय आणि फलंदाज रणजित नाचणीकर याचा खेळ मात्र या ठिकाणी समाप्त होते. 6 या व्यक्ती धावसंख्येवर तिसरा फलंदाज गमावलाय. धावा दाभोलकर आपण पाहायला मिळाल्या त्या प्रथम फलंदाजी करताना. अभिजित मुगदम स्पोर्ट्सच्या धावा दाभोलकर आल्या त्या 24. 3 गडी बाद 24 आणि अर्थातच लखन गागडे याला हे दुसरं यश मिळालं. पहिल्या षटकात 1 विकेट मिळालं तर दुसऱ्या षटकात मात्र त्याने आणखीन 1 विकेट प्राप्त केलं. रणजित नाचणीकरला मैदानातून परतवलंय. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. चोवीस धावा आतापर्यंत धावपलकर आल्या. षटक क्रमांक 3 मार्गस्थ मैदानामध्ये. 8 षटकांचा सामना. काल 7 षटकांचे सामने आपल्याला पाहायला मिळाले पण आज मात्र 8 षटकांचा आयोजकांनी निर्णय घेतला आणि 8 षटकांचे सामने उद्या मात्र आपण पाहणार आहोत. एकूण 7 सामने असतील ज्याच्यामध्ये अर्थात उपउपांत्य फेरीचे 4 सामने तुम्हाला पाहायला मिळतील. त्यानंतर 2 उपांत्य फेरीचे सामने आणि त्यानंतर अंतिम सामना बक्षीस वितरण समारंभ. उद्या 26 जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिन संपूर्ण भारतभर साजरा केला जाणार. आपण देखील तो इथे साजरा करणार आहोत. अर्थातच प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे की प्रजासत्ताक दिन या ठिकाणी निश्चित योगदान आपल्याला द्यायचं आहे. वळू आपण मैदानाकडे. नवीन फलंदाज वळूया मैदानाकडे. यावी मस्त फटका चेंडूला अर्थात आपण पाहतात मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केलाय. इथे मात्र येतो आजच्या दिवसातला एक गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावांसाठी. धावपलकर धावाले 30 आणि फलंदाज आहे ओमकार. अर्थातच षटकाराने खात्याची सुरुवात करणारा वेस्ट इंडिज संघाचा ख्रिस गेल ज्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये भंगार गोळा केलं भंगार विकलं पण त्यानंतर आम्हाला षटकाराने खातं कोडलं त्या ठिकाणी आठवण करून दिले ती ख्रिस गेलची. 6 धावा. यावेळी हलकासा चेंडू खेळण्याचा प्रयत्न पॉईंट क्षेत्रामध्ये आपण पाहतात या ठिकाणी शॉर्ट कव्हर पॉईंटला मात्र चेंडूला अडवला गेला. ओमकार षटक क्रमांक 3 मार्गस्थ मैदानामध्ये. धावत आपल्याकडे आतापर्यंत 30 प्रतिषटक 10ची सरासरी इथे पाहायला मिळाले. दरम्यान यावेळी मात्र हा चेंडू वेगवान चेंडू इथे पाहायला मिळाला होता गोलंदाजाचा. अरे षटक देखील इथे समाप्त झालं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रतिषटक 10 3 गडी बाद 30 धावा धावपलकावर. अभिजित मगदुम स्पोर्ट्स हा संघ प्रथम फलंदाजी करताना नाणेफेक हरल्यानंतर त्यांच्या वाट्याला फलंदाजी आली आणि त्या फलंदाजीचा वापर करत असताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं तर लखन गागडे या गोलंदाजाने पाहिलं 2 षटकं फेकली. पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये त्याने एकूण 14 धावा अर्थातच या ठिकाणी 2 षटकामध्ये केल्यात आणि विकेट मात्र मिळवले ते 2. तोच माईक पाहिजे आवाज चांगला आहे काय जातच नाही. ते कॉमेंटला मजा नाहीत ना असं. चौथं षटक आणि कॉलेज एंडकडून शिवकुमार यादव. चौथं षटक वैयक्तिक पहिलं षटक घेऊन शिवकुमार या ठिकाणी गोलसाठी येतोय. 30 धावा धावपलकर आल्यात. एका बाजूला ओमकार 6 धावसंख्येवर दुसरा ओमकार अर्थात 2 या धावसंख्येवर. ओमकार खामकर संघनायक स्ट्राईकवर आहे आणि पाहूया पहिला षटक चौथ्या षटकातला पहिला चेंडू. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने 10-12 पॉलांचा रनअप पाहायला मिळतात. यावेळी गोलंदाज शिवकुमार. यावेळी मात्र बॅटच्या पट्ट्यात चेंडूला घेतला उंचावून चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. पुलचा फटका इथे मात्र आपण पाहिला निश्चितच
चांगला फटका म्हणता आला नसता कारण शेतीशी येत होता चेंडूवर. तोपर्यंत मात्र झेल घेता आला नाही आणि फलंदाजाला मिळालं अर्थात एक चांगली संधी जीवदान. ओमकार खामकर संघ नायक खेळतोय 4 या धावसंख्या. नॉनस्ट्राईकला ओमकार एरुंडळे 6 या धावसंख्या ज्याने खास षटकाराने आपलं खातं उघडलं होतं. दोन्ही ओमकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावांचं योगदान इथे मिळालं. पंचाच्या डाव पुढचा चेंडू रिव्हर्स स्वीपचा खेळ करण्याचा प्रयत्न केला. आपण पाहतात या ठिकाणी मात्र कव्हर पॉईंटच्या दिशेने शेतीच्या चेंडूवर जात होता. तोपर्यंत मात्र चेंडू थांबला नाही आणि चेंडू झाला सीमा पार आल्या. चौकार 4 धावा. पवन पाटील यांचं या ठिकाणी आपण त्यांचं हार्दिक स्वागत आहे. 4 धावांचं योगदान इथे मिळालं. 4 धावांचं योगदान संघाच्या खात्यात 4 नी वाढ होईल. 36 धावा धावफलकावर ओमकार खामकर. दरम्यान हॅलो दरम्यान एक धावेचं योगदान. 37 धावा धावफलकावर. चौथं षटक गोलंदाज शिवकुमार मेडिकल कॉलेजच्या एनकडून. पुढे चेंडू इथे मात्र हवेतून खेळण्याचा प्रयत्न केलाय. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येतोय. झेल का घेऊ शकला नाही आणि जीवदान मिळाले फलंदाजाला. 2 धावांचं योगदान इथे मिळालं. चौथ्या षटकामधले 2 चेंडू बारीक बाकी. ओमकार 8 धावसंख्येवर. दुसरीकडे ओमकार खामकर एक चौकाराच्या माध्यमातून 9 धावांचं त्यांनी योगदान इथे दिलं. चला महालक्ष्मी स्पोर्ट्स आणि एटी स्पोर्ट्स प्लेइंग 11 साठी यायचं आहे. दरम्यान वळू आपण मैदानाकडे यावी. फलंपूर्व चेंडूला अर्थातच वापर केला फुटवर्कचा. चेंडूला कव्हर क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र आपण पाहिलं डीप एक्स्ट्रा करून क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. 1 धाव आणखी धावफलकावर. 40 धावा धावफलकावर. सरासरी 10ची सरासरी राखण्यामध्ये अभिजित मगदूम स्पोर्ट्स यशस्वी ठरलंय. कारण 3 षटकं समाप्त झाली तेव्हा 30 धावा धावफलकार आल्या होत्या. 3 गमावले होते. आता मात्र आपण पाहतात आणखीन 10 धावांचे योगदान इथे मिळालं आणि या षटकातला शेवटचा चेंडू असेल. शिवकुमार आपल्या बॉलिंग मार्फत पंचायत डावकडून उजव्या हाताने यावी. गोलच्या दिशेने हा झेल मात्र गोलंदाजी सोडला. एक मोठा धक्का बसू शकला असता अभिजित मगदूम स्पोर्ट्स संघाला. परंतु जर आणि तर या शब्दांना क्रिकेटमध्ये स्थान नाही आणि जर आणि तर शिवाय क्रिकेट देखील खेळलं तर या ठिकाणी 1 धावेचं योगदान इथे मिळालं आणि 4 षटकांची समाप्ती झाल्यानंतर धावफलकार धावा येतात त्या 41 अर्थात 10.25च्या सरासरी धावसंख्या धावफलकार नोंदवले अभिजित मगदूम स्पोर्ट्स संघाने. गोळीचं पृथक्करण शिवकुमारने या षटकात तब्बल 11 धावा खर्च केल्या. 41 धावा धावफलकार आल्यात. येणारी 4 षटकं खेळायचं पहिल्या सत्रातले बाकी आणि या 4 षटकामध्ये काय घडणार काय बिघडणार किती धावांचं योगदान धावफलकावर दिलं जाईल याचा एक गोड आवाज अर्थात आपल्याला ऐकायला मिळणार आहे कोल्हापूरचे राकेश गाडगे सरांचा. ओव्हर टू राकेश गाडगे सर. धन्यवाद. प्रमोद चव्हाण आणि अनिकेत माने या दोन्ही संघनायकांना विनंती आहे प्लेइंग 11 लिस्ट देण्यासाठी आपण लगेच संपर्क साधा महालक्ष्मी स्पोर्ट्स आणि एटी स्पोर्ट्स. धन्यवाद. धावा धावफलकावर 41. 3 गडी बाद 41. ऐकूया राकेश गाडगे सरांना. धन्यवाद काका.
तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होतीये ती या ठिकाणी 41 धावा. 2 ओमकार सध्या फलंदाजी मार्गवरती आहेत. ओमकार एरंडोले आणि कर्णधार ओमकार खामकर दोघांनाही एक एक जीवदान या ठिकाणी मिळते. पाहायचं आहे येणाऱ्या 24 चेंडू मध्ये आपल्या संघाला कोणत्या धावसंख्येपर्यंत नेऊन ठेवतात ते. आशुतोष आंबावकर हा फुल टॉस वाईड 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 चेंडू जातो थर्ड मॅन सीमा रेषा पार वाईड अँड 4. तर या 5 धावा बोनस स्वरूपामध्ये मिळतात संघाला आणि धावसंख्या वेगाने वाढतीये पुढे सरसावतीये. धावसंख्या होतीये 46 धावा. वेगवान मारा करण्याच्या प्रयत्नामध्ये एक स्वैर चेंडू डायव्हर्स्टच्या बाहेर जातोय आणि तो थेट यष्टी रक्षकाला आणि थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाला चकवा देत सीमा रेषे पार पोहोचतोय. 5 धावा बोनस स्वरूपामध्ये जोडल्या जातात फलकावरती. या ठिकाणी कप्तान वर्सेस कप्तान ही एक जुगलबंदी आपण पाहतोय. कोल्हापुरातील 2 दिग्गज खेळाडू आमने सामने उभे ठाकलेले आहेत. ओमकार खामकर फलंदाजी करतोय आणि आशुतोष आंबवकर गोलंदाजी करतोय मार्केट एंडच्या दिशेने. फुलटा चेंडू तडकवतो सरळ समोर लॉंगॉनच्या मधोमध. तो पण खेळाडू क्षेत्ररक्षक चेंडूवरती इली आधी मात्र एक आरामात धाव करून ओमकार एरंडोलेला स्ट्राईक वरती आणलं जाते. धावसंख्या हळूहळू पुढे सरसावतीये. धावसंख्या होतीये 47 धावा. तर ओमकार एरंडोले एक युवा प्रतिभाशाली खेळाडू पाहतोय गेल्या वर्षभरामध्ये प्रत्येक टुर्नामेंट मध्ये आपल्या संघाला लीड करत सेमीफायनल फायनल पर्यंतचा प्रवास हा खेळाडू करतोय. एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि याच बरोबर एक ताबडतोब फलंदाज सध्या स्ट्राईक वरती येतोय ओमकार एरंडोले. आशुतोष आंबेडकर तयार आहे ओमकार एरंडोलेसाठी. फुलटा चेंडू स्वीप करायचा प्रयत्न चेंडू तडकवतोय मिड विकेटच्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. जोपर्यंत फेकी केली जाईल एकच धाव पूर्ण. यावेळी मात्र थोडा स्वैर मारा केला जातोय. लो फुलटा चेंडू होता बॅटच्या मधोमध बसतोय. चेंडू होतो तो मिड विकेट क्षेत्रामध्ये आणि एका धावेने समाधान करून आपला कर्णधार ओमकार खामकरला स्ट्राईक वरती आणलं जाते. धावसंख्या होतीये 48 धावा. 48 विदाउट. हा डाव्या स्टोरील चेंडू पाय वादळतोय. पाहायचं आहे पंचांकडे पाहताना परंतु कोणतीही प्रतिक्रिया नाही. तर निर्धाव चेंडू बरोबर आशुतोष आंबवकर अतिशय वेगवान मारा करताना आपण पाहतो. या ठिकाणी कर्णधार आशुतोष आंबवकर बेस्ट टू बेस्ट उत्कृष्ट विरुद्ध उत्कृष्ट सामना आपण पाहतोय. 2 कर्णधार उभे टाकलेले आहेत ओमकार खामकर आणि समोर गोलंदाजी करतोय कर्णधार आशुतोष आंबवकर. धावसंख्या ही 48 पर्यंत मजल मारत स्थिर झालेली आहे. 2 ओमकार सध्या फलंदाजी करतायत. नॉन स्ट्राईक वर आहे तो ओमकार एरंडोले. स्ट्राईक वरती ओमकार खामकर कॅप्टन विरुद्ध कॅप्टन एक रंगतदार सामना आपण पाहतोय. हा यावेळी मात्र स्विंग अँड मिस मोठा फटका मारायचा होता. उभ्या उभ्या थोडी फुटवर्कची या ठिकाणी आपण कमजोरी पाहिली. तर निर्धाव चेंडू बरोबर पुन्हा एकदा आशुतोष एक चांगलं पुनरागमन करतोय. लागोपाठ 2 चेंडू निर्धाव या ठिकाणी टाकतोय आणि आपल्या गोलंदाजी मार्कवरती परततोय मार्केट एंडच्या दिशेने. आतापर्यंत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 48 ही धावसंख्या फलकावर लागलेली आहे अभिजित मगदुम संघाची. हा पुन्हा तोच प्रकार. यावेळी मात्र गतीमध्ये परिवर्तन व्हेरिएशन पाहतोय आपण. गतीमध्ये परिवर्तन केलं. लागोपाठ 2 चेंडू अत्यंत वेगवान होते परंतु यावेळी मात्र धीम्या गतीचा चेंडू पूर्णपणे फसवण्यामध्ये यश मिळते या ठिकाणी आशुतोष आंबवकरला. सुरेख गोलंदाजी. आशुतोष कोल्हापूर जिल्ह्यातील एक अतिशय गुणवंत खेळाडू आहे. एक अष्टपैलू खेळाडू वेगवान गोलंदाज म्हणून प्रचित असलेला तयार आहे मार्केटिंगच्या बाजूने पुढील चेंडू घेऊन ओमकार खामकरसाठी. कट करतो हलकच कव्हर पॉईंटच्या मधोमध चेंडू. तर या ठिकाणी बॅकवर्ड पॉईंट एक्स्ट्रा कव्हरच्या ठिकाणी जो खेळाडू आहे एकच धाव देतोय. याच बरोबर षटक समाप्त होतंय.
पाचवं आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 9 ते 10च्या सरासरीने 49 धावांपर्यंत मजल मारतोय तो अभिजित मगदुम स्पोर्ट्स हा संघ. मित्रांनो, कोल्हापूर प्रीमियर लीग आजचा हा दिवस चौथा दिवस आणि चौथ्या दिवसातला पहिला सामना खेळला जातोय तो अभिजित मगदुम स्पोर्ट्स विरुद्ध बापू प्रेमी प्रणित गौरी स्पोर्ट्सच्या 2 संघांदरम्यान. नाणेफेकीचा कौल गेला होता बापू प्रेमी गौरी स्पोर्ट्स संघाकडे. कर्णधार आशुतोष आंबटकरने गोलंदाजी स्वीकारून फलंदाजीला आमंत्रण दिलं होतं हे कर्णधार ओमकार खामकर अभिजित मगदुमच्या संघाला, परंतु त्याला खरं उतरत या ठिकाणी एक चांगली खेळी करतात 2 ओमकार. आपल्या संघाला एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेऊन ठेवलेला आहे. 49 ही 10च्या सरासरीने ठेवलेली धावसंख्या आहे. अजून ही 3 षटकांचा खेळ बाकी आहे आणि नक्कीच या येणाऱ्या 3 षटकांमध्ये आपल्याला मोठी फटकेबाजी या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. गोलंदाजी मार्क वरती शिवकुमार यादव, तो गेंदबाजी मार्क पर है. शिवकुमार यादव कॉलेज एंड से गेंदबाजी करेंगे. उनके सामने है कप्तान ओमकार खामकर, तैयार है. शिव की पहली गेंद तैयार है. ओमकार खामकर शॉट ले, अब गेंद ही रिवर्स का प्रयास किया है, कोई खिलाड़ी मौजूद नहीं. वो जगह खाली देखी, पहले ही सोच कर रखा था दिमाग में कि शॉट ऑफ लेन गेंद आएगी तो रिवर्स के 53 रन बोर्ड पर लग चुके हैं. 53 लॉस ऑफ 3 और कप्तान के बल्ले से आता हुआ ये चौका. कप्तानी पारी है मजबूत, एक मजबूती से कप्तानी पारी खेलते हुए यहां पर ओमकार खामकर. शिव तैयार है अगली गेंद लेकर. देखना है अपनी पोटली में से कौन सा अस्त्र निकालते हैं ओमकार के लिए. हाँ, ये उठाकर मारा लॉन्ग ऑफ के सर के ऊपर से. वहां पर फील्डर तैनात, बढ़िया फील्डिंग वहां पर अक्षय लाड द्वारा. लगभग 2 रन अपने टीम के लिए बचाते हुए खूबसूरत फील्डिंग. लगभग 15 से 20 यार्ड दौड़कर बाउंड्री लाइन तक लपक लिया गेंद को. 2 रन बचाए, वहां पर 2 रन खर्च भी हुए. रन संख्या आगे बढ़ती हुई 55 रन. 55 लॉस ऑफ 3 ये स्थिति है. देखो, ये 2 बल्लेबाज जब तक है तो जरूर एक तूफानी पारी हमें इस नजर आएगी. ओमकार खामकर सेट हो चुके हैं. शिव तैयार है अगली गेंद लेकर. रिवास यहाँ पर गैप में गेंद दो भेजा है. देखना है, गेंद चली गई यहाँ पर एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए. ओमकार खामकर के बल्ले से टीम को संभाल कर रखा है बड़ी रन संख्या के और एक एक कदम धीरे धीरे मजबूती से रखते हुए. जो 2 कैच छूटे थे, क्योंकि कैचेस विन द मैचेस, जो 2 कैच छूटे थे उसको एक बड़ी पारी में तब्दील करते हुए ओमकार खामकर. हाँ, ये अच्छी गेंद, थोड़ी ऑर्थोडॉक्स गेंद, अंदर आने वाली गेंद को प्लेस करना चाहते थे ऑन साइड में. पैरों पर लगी, शॉट थर्ड मैन की दिशा में जाती हुई गेंद जब तक फील्ड हो. 1 रन वहां चुरा कर ओमकार एरंडोले को स्ट्राइक पर लेकर आए. युवा खिलाड़ी है ओमकार एरंडोले, प्रतिभाशाली खिलाड़ी है. पहली गेंद को मैदान से बाहर भेजा था लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर. 6 रनों से खाता खोला था ओमकार एरंडोले ने. देखना है यहाँ पर आगाज तो जबरदस्त किया था. किस अंदाज तक इस पारी को लेकर जाते हैं, क्योंकि एक मजबूत फोआराम आवेग वाले खिलाड़ी है. बड़े शॉट मारना जानते हैं. लॉफ्टेड शॉट इनके बैट से आता है तो देखने में मजा आता है. शिव यादव तैयार है ओमकार एरंडोले के लिए. हाँ, ये लॉफ्टेड कवर ड्राइव, ये गेंद चली गई मैदान से बाहर. देखो, गेंद को पर लगा दिए हैं. गेंद
जब सेट हो जाता है तो सामने वाली गेंदबाजी लाइनअप को पूरी तरह नेस्त नाबूद करके रखता है ये खिलाड़ी। फिलहाल रन संख्या तेजी से आगे बढ़ती हुई 66 रन, 66 धाव संख्या 66 धावा। एक मजबूत पार्टनरशिप यहां पर बिल्ड होती हुई ओमकार खामकर तैयार है शिव यादव की अगली गेंद खेलने के लिए। हाँ, इस बार स्लॉक स्विप खेलना चाहते थे, टाइमिंग नहीं, लेकिन अच्छी गेंद, अच्छी वापसी कहूंगा शिव की। तो ओमकार एरंडोले के बल्ले से आया ये बड़ा छक्का। रन संख्या पहुंच गई है 66 रनों पर और 42 रनों की एक लंबी पार्टनरशिप यहां पर जमती हुई। 42 रनों की एक बड़ी पार्टनरशिप आज बिल्ड हुई है पहले ही मैच में। देखना है इसे 50 में कन्वर्ट करते हैं कि नहीं। फिलहाल 6 ओवर की समाप्ति और 6 ओवर के समाप्ति के बाद रन संख्या यहां पर 66 रन, 11 के औसत से रन बने हैं। अभी भी 12 गेंदें बाकी, मतलब 2 ओवर का खेल बाकी है। दोनों बल्लेबाज सेट है, एक ओमकार एरंडोले और ओमकार खामकर। तर पुढच्या सामन्याची नाणेफेकी करून घ्यायची आहे। कर्णधार इथे उपलब्ध असतील तर आपली प्लेइंग 11 लिस्ट घेऊन इकडे यायची आहे। इनिंग ब्रेकच्या मध्ये 2 मिनिटं ब्रेक आहे, त्याच्यामध्ये नाणेफेकी करून घ्यायची आहे। मी विनंती करतोय कर्णधार अनिकेत माने, प्रमोद चव्हाण, अनिकेत माने आणि प्रमोद चव्हाण आपली प्लेइंग 11 लिस्ट तयार करायची आहे। इनिंग ब्रेकच्या वेळी आपण नाणेफेकी करून घ्यायची आहे। तर यापुढे कृपा करून लक्ष ठेवायचंय, 12वाच खेळाडू पाणी घेऊन आतमध्ये, 13वा अतिरिक्त खेळाडू असेल तर पाठवायचा आतमध्ये। अतिरिक्त खेळाडूच पाठवा बघा, 12वा खेळाडू इथे स्कोरिंग जवळ बसलाय, ठीक आहे, अतिरिक्त खेळाडू आपण ठेवायचा आहे। आणि ह्याच्या पुढे पंचांनी कॉल दिल्याशिवाय कुठलाही खेळाडू पाणी घेऊन मैदान येता कामा नाही। बघा, एक आपण मोठ्या टुर्नामेंट मध्ये खेळतोय, कोल्हापूर प्रीमियर लीग हा खूप मोठा स्टेज आहे। एक शिस्तप्रिय स्पर्धा गेले 4 दिवस खेळली जाते, याला कोणतेही गालबोट लागता कामा नये। आपण इथलेच खेळाडू आहात, आपल्याला सर्व नियमांची माहिती आहे। मी विनंती करतो याच्या पुढे आपण कृपा करून लक्ष द्या। कोण आता आलाय? आता कोण? शो की जगह थोड़े चोटिल है, थोड़े सौरभ को अंदर लेकर आए हैं फील्डिंग के लिए। तो तब्दीली करने के बाद तैयार है दूर वाले छोर से, मार्केट एंड से आशुतोष आंबवकर। हाँ, ये तेज गेंद, काफी तेज गेंद चली गई सीधे थर्डमैन और फाइन लेग बाउंड लाइन के बीचों बीच, बाउंड लाइन के बाहर 4 रन आशुतोष आंबवकर। इससे पहले
करने के प्रयास में थोड़े बहक गए थे और गेंद हाथों से छोटी होगी शायद। आशुतोष ऐसे गलतियां करते नहीं, लेकिन ये 5 रन बोनस के रूप में स्कोर बोर्ड में जड़ते हुए देखना है। स्विप करना चाहते थे, छूके पूरी तरह। डॉट गेंद यहां पर जाती हुई। देखो 71 रन बोर्ड पर लग चुके हैं। एक बढ़िया पारी, एक 42 रनों की साझेदारी बन चुके हैं इस दो बल्लेबाजों के बीच में। रन संख्या 71 रन 71। आशुतोष अंबेडकर तैयार है। हाँ, ये लेग स्टंप पर फ्लिक करना चाहते थे, वहां पर क्या है, शॉर्ट फाइन लेग पर खिलाड़ी तैयार है। वाइड बॉल और ये एक अतिरिक्त रन, मतलब 2 रन, एक 2 रन जोड़ दीजिए। स्कोर बोर्ड 73 है। 73 रन, 73 ही धाव संख्या था फलकावर लगती है। तो एक बड़े स्कोर की ओर बढ़ती हुई टीम अभिजीत मखदूम की जरूर एक बड़े स्कोर की ओर धीरे धीरे कदम रखा है। जो पारी खेली है ओमकार एरंडोले, जो बढ़िया 2 छक्के लगाए थे, हमने देखा है लाजवाब। तो अपनी बल्लेबाजी को सरेंडर किया है यहाँ पर और दूसरे बल्लेबाज को मौका दिया है। तर या ठिकाणी सिनियर खेळाडू गौरव चौगले सर यांना कोल्हापूर प्रीमियर लीग स्पर्धा समितीतर्फे आपण जन्मदिनाच्या खूप खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा देऊया। गौरव चौगले सर एक सीनियर खेळाडू यांना पर स्पर्धा समिती तर्फे खूप खूप साऱ्या जन्मदिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देऊया। तैयार है आशुतोष अंबेडकर अगली गेंद लेकर। हाँ, ये तेज सरार गेंद थी और वापस ये लेग स्टंप के बाहर। थोड़ी ये गेंदबाजी दिशाहीन होती हुई लगभग 3 वाइड आ चुके हैं, 3 वाइड आ चुके हैं। तेज गेंद करने के फिराक में यहां पर दिशा से थोड़े भटक चुके हैं आशुतोष अंबेडकर। ये एक्स्ट्रा रन जुड़ जाएगा खाते में। रन संख्या 74 रन 74। रन संख्या 74 रन। ओमकार एरंडोले स्ट्राइक पर है। इस बार उठाकर मारना चाहते थे, बल्ले का किनारा, गेंद चली गई शॉट थर्ड मैन की दिशा में। 1 रन के लिए, 1 रन से नए खिलाड़ी को स्ट्राइक पर लेकर आए हैं। सुमित संगपाल को स्ट्राइक पर लेकर आया है। ये भी बड़ा खिलाड़ी है, इनका बड़ा नाम है टेनिस क्रिकेट, कोल्हापुर टेनिस क्रिकेट में एक बड़ा नाम है सुमित संगपाल। रन संख्या 75 रन 75। 7वां ओवर चलता हुआ, इसके बाद एक ओवर अभी और बाकी है, मतलब ये 90 के पास खेलती हुई रन संख्या दिखती है। आशुतोष अंबेडकर तैयार है सुमित के लिए अगली गेंद लेकर। शॉर्ट गेंद पुल करना चाहते थे, गेंद को खेल दिया है मिड ऑन की दिशा में। लॉन्ग ऑन के खिलाड़ी जब तक गेंद तक आए, 2 रन लेना चाहते, तेजी से दौड़ पड़े ओमकार एरंडोले। देखो क्या लाजवाब रनिंग बिटवीन द विकेट है। खिलाड़ी आने से पहले 2 रन पूरा कर अपने पॉपिंग क्रीज में सुरक्षित वहां पर खड़े हैं। तो युवा खिलाड़ी का ये फायदा है, प्रतिभाशाली खिलाड़ी है, रनिंग बिटवीन द विकेट में तेज है, फील्डिंग में तेज है, बल्लेबाजी में तेज है, एक प्रतिभाशाली खिलाड़ी ओमकार एरंडोले। फिलहाल स्ट्राइक पर सुमित संगपाल तैयार है। हाँ, ये स्लोवर गेंद कट करना चाहते थे, गति से बीट किया। इस बार वेरिएशन, लगातार 3 से 4 गेंदें काफी तेज तरार डालने की कोशिश की थी, इस बार गति से बीट किया। धीमी गति की गेंद, शॉट ऑफ लेंथ थी, कट करना चाहते थे सुमित, पूरी तरह बीट हुए। रन संख्या 77 रन 77। इस ओवर की अभी भी 2 गेंदें शेष है। 77 रन बोर्ड पर लग चुके हैं। शॉर्ट गेंद पुल करना चाहते थे, टॉप पे हवा में, नीचे खुद गेंदबाज
और बढ़िया कैच, अपने फॉलो थ्रू में एक बढ़िया कैच पकड़ा, सुमित को चलता किया, 5वें विकेट। तो 7वें ओवर का आखिरी बॉल लेकर तैयार है नए बल्लेबाज वहां पर वैभव खबाले तैयार है आशुतोष चंबल के इस ओवर की आखिरी गेंद खेलने के लिए। वैभव खबाले तैयार है। हाँ ये तो ओवर गेंद भी गेंद उड़ाकर मारना चाहते थे, पूरी तरह बीट हुई और डॉट गेंद के साथ ओवर की समाप्ति की। जरूर है ये वाइड का पहला पंजा आया था, उसके बाद बड़े वापसी की आशुतोष चंबल ने। ओवर की समाप्ति, टाइम आउट हो चुका है यहाँ पर। देखो अब एक खिलाड़ी सर्कल के अंदर चला जाएगा। 35 मिनट में 7 ओवर खत्म करने थे, आप 35 मिनट से आगे चले गए हैं। एक खिलाड़ी अब जो सर्कल के बाहर रहता है बॉन्ड लाइन पर, उसको सर्कल के अंदर लेना पड़ेगा। थोड़ी दिक्कतें जरूर बढ़ेगी, बल्लेबाज को इसका फायदा होगा। 6 गेंदों का खेल बाकी है और आने वाली 6 गेंदों में ओमकार एरंडोले स्ट्राइक पर है। सेट है ओमकार खामकर, कप्तानी पारी खेलकर लौट चुके हैं। अच्छी पारी खेली थी, लगभग 44 रनों की ये दोनों ओमकारों की एक पार्टनरशिप यहाँ पर बिल्ड हुई थी, उसी की वजह से ये स्कोर यहाँ पर 77 दिख रहा है हमें। 77 ये रन संख्या बोर्ड पर लगी है। आखिरी ओवर की 6 गेंदें बची है। गेंदबाज यहाँ पर शिवाजी खांडेकर सर के हाथ में गेंद है। शिवाजी खांडेकर सर के हाथों में गेंद है। देखना है ये 6 गेंदों में कितने रन बना पाएंगे ये जोड़ी, वैभव और ओमकार। स्ट्राइक पर फिलहाल ओमकार है, ओमकार एरंडोले स्ट्राइक पर खड़े हैं और गेंदबाजी मार्ग पर शिवाजी खांडेकर। हाँ ये उठाकर मारना चाहते थे, हवा में गेंद, बड़ा विकेट यहां पर। आते ही पहली गेंद में बड़ा छक्का। रन संख्या रुकी हुई है, थोड़ी थम सी गई है 77 रनों पर। 77 लॉस ऑफ 6 विकेट। 6 विकेट गिर चुके हैं, 5 गेंदों का खेल बचा है और बल्लेबाज यहाँ पर लखन पड़ियार को प्रमोट किया गया है। 5 गेंदों का खेल बाकी है। लेग स्टंप पर पड़ने वाली गेंद को पिक करना चाहते थे, वहां पर गेंद चली गई फाइन लेग की दिशा में। डिफाइन लेग तक ये गेंद चली गई, बाउंड्री लाइन से पहले जरूर रोकने में कामयाबी मिली है।
देखना है वहां पर कितने रन आएंगे। तो देखो ये 3 रन यहां पर जोड़ दीजिए, तो 22 के रूप में ये 3 रन जोड़ दीजिए। रन कैसे भी आने, रन आने इंपॉर्टेंट है, और 3 रन एक साथ आए हैं। रन संख्या यहां पर 80 रन, 80 लॉस ऑफ 6, 80 रन यहां पर लगभग बोर्ड पर लग चुके हैं। 4 गेंदे बाकी है। स्ट्राइक पर यहां पर वैभव खबाले, शिवा खांडेकर तैयार है अगली गेंद लेकर। बढ़िया बढ़िया, गैप में लॉन्ग ऑफ की दिशा में तेजी से चली गई, लॉन्ग ऑफ रन के बाहर 4 रन। वैभव खबाले के बल्ले से आता हुआ पहला चौका, रन संख्या 84 रन। तो गेंद यहाँ पर थोड़ी बदली जाएगी, क्योंकि गेंद शायद कहीं पर घूम गई है। तो नई गेंद यहाँ पर शिवा खांडेकर तैयार है वैभव खबाले के लिए। हाँ बढ़िया, यहाँ पर बढ़िया, वापस एक बार लॉन्ग ऑफ की दिशा में शीतोष आंबवकर तैयार है। देखना है वहां पर, ये बाल थ्रो, ये खराब थ्रो। देखो ये 2 रन जहां पर 1 आना चाहिए था, वहां पर 2 रन जुड़ते हुए एक रन इंपॉर्टेंट है। 1 रन से मैच हार सकते हैं, 1 रन से मैच जीत सकते हैं। हर 1 रन बेहद अहम, बहुत इंपॉर्टेंट। रन संख्या 86 रन, 86। 2 गेंदे अभी भी बाकी, 11 के औसत से बने हैं ये रन। शिवा खांडेकर तैयार है। इस बार वापस एक बार दोनों के बीचों बीच ना के सीध में गेंद चली गई, लॉन्ग ऑन से बाहर, 4 रनों के लिए कोई मौका नहीं फिल्डर के। दूसरा चौका आता हुआ, रन संख्या 90 रन, 90 रन बन चुके हैं, जिसका प्रिडिक्शन हमने किया था। 90 रन बोर्ड पर लग चुके हैं। आखिरी गेंद बची है, ये बड़ी रन संख्या है, काफी बड़ी रन संख्या बोर्ड पर लगा दी है। वैभव खबाले आखिरी के ओवर में रन लुटाते हुए यहां पर उठाकर मारा, लॉफ्ट चली गई सीधे मैदान से बाहर, ये बड़ा छक्का। वैभव ने, एक कहावत है, अंत भला तो सब भला। देखो ये आखिरी गेंद पर वैभव के बल्ले से बड़ा छक्का आया है, और रन संख्या 96 रन, 96, आज के दिन की सबसे बड़ी रन संख्या। और आने वाले 8 ओवरों में 48 गेंदों में 97 रनों की जरूरत है। देखो हर ओवर में 12 रनों की जरूरत, काफी मुश्किलें झेलनी होगी। आशुतोष अंबवकर के सामने ये रनों का अंबा, रनों का पहाड़ खड़ा किया है। ओमकार खामकर कप्तानी पारी खेली, बढ़िया साथ दिया वहां पर ओमकार एरंडोलो ने, और आखिरी के कुछ वक्त में वैभव खबाले ने जबरदस्त बैटिंग की है। ओवर में 2 चौके, जो बड़ा छक्का आया है, लाजवाब बल्लेबाजी यहां पर। कोल्हापुर प्रीमियर लीग 2026 सीजन 4 डे 4 और पहला मुकाबला अभिजीत मखदूम स्पोर्ट्स वर्सेस बापू प्रेमी
परंतु गौरी स्पोर्ट्स ये दो टीमों के दरमियान टॉस जीता गौरी स्पोर्ट्स ने, पहले फील्डिंग का निर्णय लिया लेकिन उसमें बढ़ चढ़कर बोला है बल्ला यहाँ पर अभिजीत मखदूम स्पोर्ट के सभी बल्लेबाजों का। देखो सबसे बड़ा टारगेट सेट किया है यहाँ पर 96 रन नाणेफेकीला ऐसे टॉसला। तर काल सकाळपासून तिसऱ्या दिवसापासून आपण ज्यांच्या मधुर आवाजातून या ठिकाणी सुस्पष्ट सुमधुर हिंदीमध्ये आपण जे समालोचन ऐकत होता, मी मुकेश भाट सरांचं या ठिकाणी स्वागत करतो इचलकरंजीहून थेट कोल्हापूरच्या ह्या बावड्याच्या मैदानावरती। याच्या पुढे ह्या येणाऱ्या पहिल्या 4 षटकांमध्ये आशुतोष आंबपकरचा संघ या 96 धावांचा पाठलाग करताना कशा प्रकारची सुरुवात करतोय की ओमकार खामकर यांचा संघ अभित मखदूम त्यांना रोखू शकतोय हे आपण त्यांच्या वाणीतून ऐकूया। की दुसरे कर्णधार अनिकेत माने कृपा करून आपण इथे यायचं।
हार्दिक हार्दिक तर या शुभेच्छा. ठिकाणी आपले सिनियर खेळाडू गौरव चौगले यांचा जन्मदिवस आहे. मी कोल्हापूर प्रीमियर लीग स्पर्धा समिती उपस्थित सर्व खेळाडू सर्व संघमालक सर्व खेळाडू तसेच उपस्थित प्रेक्षकांच्या मार्फत मी त्यांना जन्मदिनाच्या खूप 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 साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. आज त्यांचा जन्मदिवस आहे. आज त्यांनी या मैदानामध्ये हजेरी लावलेली आहे. त्याबद्दल मी त्यांचं स्वागतही करतो आणि जन्मदिवसाच्या खूप साऱ्या त्यांना शुभेच्छा देतो. प्लेइंग इलेव्हनची लिस्ट अपडेट करूनच टॉस टाकण्यात येईल, त्यामुळे प्लेइंग इलेव्हनची लिस्ट लवकरात लवकर दोघींनी कर्जदारांनी घेऊन यायची आहे. सत्त्याण्णव धावांचं उद्दिष्ट आहे 48 चेंडू मध्ये. सलामी जोडी मैदानात. हॅलो नमस्कार दर्शक, चलता मैदान पर मैं आंखों देखा सुनाने के लिए मैं मुकेश जी बाट फ्रॉम इच्छागंज जी. काफी अच्छा मैच होता हुआ पहले बल्लेबाजी करते हुए रन बनाए 96 रन. 96 जीत के लिए चाहिए 97 रनों की जरूरत. लेट्स प्ले. पहला और पहली गेंद. सामना करेंगे स्ट्राइक पर शिवाजी पाटलकर. उनका साथ निभाने के लिए नॉन स्ट्राइक पर है शिवा खांडेकर. और पहला ओवर लेकर आते हुए विशाल ऑन द स्ट्राइकर शिवाजी द बॉस. 48 गेंदें और 97 रनों की जरूरत. विशाल की पहले ओवर की पहली गेंद. ये कट करने का प्रयास किया, वहां पर डीप ऑफ साइड में बड़े आसानी से सिंगल पर उड़ते हुए इसी एक रन की सहायता से अपना खाता खोलते हुए शिवाजी पाटलकर. पहाड़ों जैसा लक्ष्य बनाने में कामयाब हुई ये टीम. अभिजीत मखदूम स्पोर्ट्स, बापू प्रेमी स्पोर्ट्स, प्रणीत गौरी स्पोर्ट्स. 97 रनों की जरूरत. ऑफ स्टैम्प के थोड़ी सी बाहर की तरफ लहराती हुई गेंद ये वाइड करा दी जाएगी. अतिरिक्त रन में बढ़ोतरी. अनिकेत माने, कर्नल अनिकेत माने. और बढ़िया कैच वहां पर डाय लगाकर कैच को लपकने में कामयाबी. तो कर्णधार प्रमोद चव्हाण आपला कौल कळवायचा आहे. तर प्रमोद चव्हाण कर्णधार स्वतः क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. मी ह्या सरांना विचारतोय की कोल्हापूर प्रीमियर लीग सर 4थं वर्ष या ठिकाणी भव्य प्रमाणामध्ये आयोजन करण्यात आलेलं आहे आणि ही स्पर्धेमध्ये आपला संघ या ठिकाणी सहभागी घेतलेला आहे. मी या स्पर्धेबद्दल 2 शब्द आपल्याकडून जाणून घेण्याची इच्छा करतो. खरोखर एक उत्कृष्ट अशी स्पर्धा ही भरवलेली आहे मनोज आणि त्यांच्या टीमने. असं दरवर्षी त्यांनी भरावे ही माझी अपेक्षा आहे आणि त्यांच्या भावी वाटचालीस माझ्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद सर. आपलं सहकार्य आणि आपला सहभाग नेहमीच कोल्हापूर प्रीमियर लीगसाठी असाच यापुढे राहून देईल. मी आपल्या शुभेच्छा स्वीकारतो. धन्यवाद. आणि अनिकेत माने कर्णधार नाणेफेकी जरी हरली असली
तरी आपला या सामन्यासाठी आपली स्ट्रॅटर्जी काय असेल? सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांना नमस्कार. आणि मी चौथी केपीएल खेळतोय आणि केपीएलचे जे आयोजक आहेत कृष्णादा, मनोजदा, नंदू सर आणि आपले इंद्रजित सर, हे सगळे जे ग्रामीण भागातल्या मुलांना जे प्लॅटफॉर्म करून उपलब्ध करून देतात खेळायला, त्याबद्दल मनापासून त्यांचा आभार मानतोय. राहिला टॉस हारायचा विषय, आमची जी टीमची स्ट्रॅटेजी होती, आम्ही दोन्हीलाही तयार होतो. म्हणजे हा कॉन्फिडन्स आहे, ओव्हर कॉन्फिडन्स नाही आहे आमच्यात. बॉलिंग अटॅक पण तेवढाच चांगला आहे, बॅटिंग अटॅक पण तेवढाच चांगला आहे. जेवढ्या जास्तीत जास्त रन्स करता येतील तेवढ्या आम्ही रन्स करायचा प्रयत्न करू. तर कॉन्फिडन्सने भरपूर भरून ह्या सामन्याला सुरुवात होणार आहे. कर्णधार अनिकेत माने, प्रमोद चव्हाण तयार आहेत. दोघांनाही खूप खूप शुभेच्छा. चला बोलूया पुढच्या सामन्याकडे. थँक्यू. चला बोलूया सामन्याकडे. चलते मैदान पर चलते हैं. हवा में गेंद वहां पर पीछे खेल रही लॉन्ग ऑफ में एक आध विकेट का पतन होता हुआ. लखन आए लखन गए, आए राम गए राम, टाटा बाय बाय. कमाल की गेंदबाजी. पहले विकेट गिरी शिवा खांडेकर, उन्हें चलता किया. फिर उसके बाद रोहित आए, रोहित ने भी यही काम किया, आए राम गए राम. फिर उसके बाद आए लखन गागड़े, वह उन्होंने भी यही काम किया. एक के बाद एक लगातार 3 गेंदें 3 सफलता दिलाई विशाल इस गेंदबाज ने. पहले ओवर में जब किसी टीम के 3 विकेट गिर जाए गुरु भाई, इस गेंदबाज के लिए प्राइज आया है टीम के ऑनर मालिक इनकी तरफ से, अबीत मखदूम सर, इनकी तरफ से 1000 रुपये का इनाम आया है. वेल डन. ऑनर का मैं स्वागत करता हूं. 1000 रुपये का इनाम के हकदार बन गया ऑनर की तरफ से विशाल कुपेकर. लगातार जी बिल्कुल, मैच होने के बाद कैश में आ जाएगा भाई. जितनी तारीफ की जाए उतनी कम कहनी होगी इस गेंदबाज की. लखन गागड़े को चलता गया, 3 गेंदें 3 सफलताएं. पहला ओवर चल रहा है, अभी भी रन चाहिए जीत के लिए. 97 रनों का आपको पीछा करना है. और आप नए बल्लेबाज आए नागेश, न्यू बैट्समैन शिवाजी पाटिल का नॉन स्ट्राइक पर खड़े रहेंगे. विशाल की अगली गेंद, क्लास शॉट है, कवर्स में ये मिसफील्ड होती भी, क्या दो की मांग हो पाएगी? मना किया वहां पर शिवाजी पाटिल ने. नागेश के बल्ले से ये सिंगल आता हुआ. 3 विकेट के नुकसान पर रन बने केवल गुरु 3 रन. कमाल की गेंदबाजी विशाल द्वारा. ये देखिए, जब दबाव में टीम चलती है ना गुरु, जब भी इंडिया की टीम दबाव में चलती है तो उस वक्त एकदम से रनों का पीछा करने के लिए एकदम से उभर कर आते हैं मैदान पर बल्ला लेकर. अपने आप रनों की मशीन. उस खिलाड़ी का नाम है 18 नंबर जर्सी विराट कोहली. दबाव को झेलकर जो बल्लेबाजी करते हैं उन्हीं को तो बड़े खिलाड़ी कहा जाता है. शिवाजी पाटिल ये स्ट्राइक पर, ये किनारा दिए बैठे वहां पर. ओ ये देखना होगा क्या हरकत है. पाटिल के बल्लेबाज, दोनों अंपायरों के बीच जरूर बातचीत होगी, जरूर होगी दोनों अंपायरों के बीच कि गेंद कितनी देर हाथों में रहनी चाहिए. ये दे दिया है थर्ड अंपायर सुप्रीम कोर्ट मनोज संगपाल सर, लेजेंड है. ये जरूर चेक करेंगे मनोज संगपाल सर. जी बिल्कुल, थर्ड अंपायर. यस, आउट दे दिया है. थर्ड अंपायर ने विकेट घोषित कर दी है. शिवाजी पाटिल ये 4वां विकेट. मानो भाई, ये शिवाजी पाटिल बड़ी विकेट, बड़ी मछली जाल में फंसाई है. 4 विकेट चली गई है. कमाल की गेंदबाजी. एक के बाद वो जो पेड़ होता है ना भाई, उस पेड़ के पत्तों की तरह एक के बाद एक विकेट गिरती जा रही है.
जी बिल्कुल मनोज सर, अगर मैच ये जीत जाती है ये टीम तो मैन ऑफ द मैच के हकदार बन जाएंगे ये विशाल ये गेंदबाज। 4 विकेट के नुकसान पर रन बने केवल 3 रन, केवल 3 रन देकर 4 विकेट अपने नाम किए पहले ओवर में। कमाल की गेंदबाजी और इस टूर्नामेंट की कोल्हापुर केपीएल इस टूर्नामेंट की पहली हैट्रिक लेने वाले हकदार बने। नए बल्लेबाज अब आए, आशुतोष अंबपकर कप्तान साहब मिडिल ऑर्डर पर आए बल्लेबाजी के लिए। आशुतोष अंबपकर क्या ये देखिए सवाल पैदा होता है जब भी किसी भी टीम की अगर एक के बाद एक ही विकेट चली जाती है तो मिडिल ऑर्डर और कप्तान साहब आए गेंदबाजी के लिए परिवर्तन। ये दूसरा ओवर लेकर आते हुए वैभव खबाले, नागेश स्ट्राइक पर और जगह बनाई, खेल दिया इसे हवा में, गेंद नीचे खिलाड़ी और टेकन। 5वां विकेट गिरता हुआ, जगह बनाकर लंबी हिट खेलने गए नागेश। जितनी टाइमिंग होनी चाहिए थी वो टाइम बिल्कुल भी नहीं कर पाए। शॉर्ट मिड विकेट एरिया में कैच थमा बैठे। ये 5वां झटका लगता हुआ नागेश के रूप में। भाई तकरीबन आधी टीम डगआउट वापस लौट चुकी है, एक के बाद एक। आशुतोष अंबपकर 4वें क्रम पर आए। जी बिल्कुल, नागेश आउट होकर वापस लौटे। हा झेल पकडल्याबद्दल त्या खेळाडूला रोख रुपये 201, शेखर वाडकरला नंदकुमार उल्पे सरांच्याकडून रोख रक्कम 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। सामना संपला की सरांच्या हस्ते ते आपण इथे पारितोषिक स्वीकारलं याचं। धन्यवाद। बॅट्समन नेम शिवाजी सर, बॅट्समन नेम, बॅट्समनचं नाव सांगा। प्रवीण, न्यू बैट्समैन प्रवीण। भाई वैभव को भी लेकर आए दूसरा ओवर करने के लिए। वैभव ने अपने नाम एक सफलता और क्लास शॉट है, ये पंच किया इसे, मगर पीछे खिलाड़ी सिंगल से संतुष्ट। भाई तकरीबन आधी टीम डगआउट वापस लौट चुकी है, 5 विकेट चली गई है, मगर कप्तान मिडिल ऑर्डर पर आए आशुतोष अंबपकर। इनके कंधों पे जिम्मेदारियां जरूर होगी, क्या इस प्रेशर को रिलीज कर पाएंगे। फिलहाल वैभव की अगली गेंद, यह कट के आए वहां पर 2 खिलाड़ी के बीच में से गेंद जाती हुई, क्या रोकने में कामयाबी है। पैरों से स्टॉप किया और जब तक फीड करते थ्रो करते वहां पर आशुतोष के बल्ले से ये 2 रन बड़े आसानी से आते हुए। काफी बढ़िया टूर्नामेंट चलता हुआ ये केपीएल कोल्हापुर प्रीमियर लीग। सबसे पहले मैं कमेटी सदस्यों का मैं स्वागत करता हूं, द लेजेंड मनोज संगपाल सर, फिर उसके बाद नंदू कुमार उल्पे सर, मुकेश शिंदे, टोनी बावडेकर, नितिन माने, अन्य सहकारी कृष्णान पिंगल सर, इंद्रजीत बावडेकर, बापू बागड़ी। बड़ी मेहनत उठाई भाई, इतना आसान होता नहीं है किसी भी कमेटी के लिए इतना बड़ा टूर्नामेंट आयोजित करने के लिए। फिलहाल वैभव की अगली गेंद, ये हाथों से खेल दिया इसे डीप पॉइंट एरिया में। जब तक ये फील्ड होती गेंद, रन बने 7 रन 5 विकेट के नुकसान पर। भाई फासला काफी लंबा है, एक के बाद एक काफी जल्दी विकेट गवा बैठे। स्टेप आउट करने गए, मिस टाइम होते हुए टाइम बिल्कुल भी नहीं कर पाए। सीधी विकेट कीपर के हाथों में गेंद। फिलहाल दूसरा ओवर चल रहा है,
फिर से ऑफ से थोड़ी से बाहर निकल पड़े थे, जगह बनाकर खेलने का प्रयास किया। दो के बाद 7 रन, 5 विकेट के नुकसान पर। फिलहाल 2 ओवर खत्म हो गए, यहां से 2 ओवर खत्म हो गए। 2 ओवर के बाद रन बने केवल 5 रन। कमाल का गेंदबाजी चलती हुई दोनों गेंदबाजों की ओर से। बापू प्रेमी अभिजीत मखदूम स्पोर्ट्स के बीच ये आज के सत्र का पहला मैच चलता हुआ। पहले बल्लेबाजी करते हुए रन बनाए अभिजीत मखदूम स्पोर्ट्स की टीम ने, 96 रन बापू प्रेमी स्पोर्ट्स के सामने रखा। 97 रनों का लक्ष्य रखा था, तो पहले ही ओवर में उसके बदले में विशाल के हाथों में नई गेंद थमाई तो हैट्रिक ले गए अपने नाम। 3 विकेट अपने नाम की। पांच विकेट चली गई है। फिर से विशाल को कंटिन्यू कराएंगे विशाल द्वारा। ये तीसरा ओवर। 36 गेंदों में गुरु लंबा सफर है अभी भी। 90 रनों की जरूरत। 36 गेंदे 90 रन। यहां से प्रति ओवर तकरीबन गुरु 15.00 के हिसाब से बल्लेबाजी होनी चाहिए। विशाल की अगली गेंद, ये ऑफ स्टंप ब्लॉकर की भी गेंद हल किया तो पंच किया इसे। सिंगल बटोरते हुए रन बने 8 रन। बापू प्रेमी स्पोर्ट्स को अगर इस मैच में वापसी करनी है तो गुरु आपको आपकी गड्डी का गियर बदलना होगा, गियर बदलने होंगे। उठाकर खेल दिया ऑन साइड में। नीचे खिलाड़ी दौड़ लगाते हुए क्या लपक पाएंगे? बिल्कुल लपकेंगे। एक और विकेट का पतन होता हुआ, ये छठा विकेट का पतन होता हुआ। पृथ्वी माटुंगे ऑन साइड में खड़े थे, दौड़ लगाए, कैच को लपकने में कामयाबी है। प्रवीण ने भी केवल एक ही काम किया, आराम गए राम, टाटा बाय बाय। तकरीबन 5 विकेट अपने नाम कर गए। कमाल की गेंदबाजी। ओहो गुरु तेरा कमाल तू जाने, मुझे सब कुछ धमाल ही धमाल लग रहा है आज इस मैच में। गेंदबाजों का बोलबाला होता हुआ। प्रवीण की जगह पे नए बल्लेबाज अब आने वाले। न्यू बैट्समैन नेम छोटू को भेजा गया। काबिले तारीफ गेंदबाजी विशाल द्वारा, मगर 9 स्ट्राइक पर आशुतोष अंबेडकर ये 9 स्ट्राइक पर रह गए। छोटू या स्ट्राइक पर। अभी भी लंबा सफर तय करना है। ओमकार खामकर कप्तानशिप निभाते हुए। विशाल की अगली गेंद, फील्ड में बदलाव करते हुए। रन बने 8 रन। केवल 8 रनों में 6 विकेट चली गई है, और 6 विकेट में से विशाल के नाम 5 विकेट। विशाल की अगली गेंद, ये रन अप मिस होता हुआ। छोटू या स्ट्राइक पर। ये बढ़िया शॉट है, फुल टॉस दे बैठे डीप पॉइंट एरिया में। गेंद जाएगी दर्शकों के बीच, ये मिल जाएंगे गुरु 4 रन। काफी देर के बाद एक चौका देखने के लिए मिलता हुआ। फुल टॉस की भी गेंद थी, उसका पूरा मौका उठाया और बल्ले के बीचों बीच लिया गेंद को, और डीप ऑफ साइड में तब्दीली किया इसे। And it's going to round the crowd. Beautiful stroke. That's it. 4 more. The next 10. On a striker, Chotu. That's it. That's a very good shot. Deep point area. Quickly, fast runs to go. And the second runs to complete. Very good runs.
इन्हीं दो रनों की सहायता से स्कोर आगे चलता हुआ रन बन गए 14 रन। केपीएल कोल्हापुर बावड़ा निचले क्रम के बल्लेबाज छोटू ये स्ट्राइक पर। ये खेल दिया इसे ऑफ साइड में, क्या दो की मांग हो पाएगी? बिल्कुल होगी, निकल पड़े दूसरे के लिए। रनिंग बिटवीन द विकेट काफी अच्छी गेंद हुई दोनों खिलाड़ियों के बीच। इन्हीं दो रनों के सहायता से स्कोर आगे चलता हुआ रन बने आप यहां से 16 रन। रन बन गए 16 रन। मैं दर्शकों से बता दूं कि इस मैच के बाद अगला मैच होगा महालक्ष्मी स्पोर्ट्स, इनके खिलाफ भिड़ने वाली टीम एटी स्पोर्ट्स। द विन द टॉस एटी स्पोर्ट्स। ये रिवर्स खेलने का प्रयास करने के वहां पर बैकअप पर फर्स्ट स्लिप में खिलाड़ी थे एंड इट्स वाइड बॉल। अंपायर लेग अंपायर से पूछ रहे कुछ ना कुछ बातचीत दोनों अंपायरों के बीच। ये डॉट गेंद कहलाएगी। ओवर की समाप्ति। यहां से 2 ओवर खत्म हो गए, सॉरी 3 ओवर खत्म हो गए। 3 ओवरों के बाद 6 विकेट के नुकसान पर रन बने केवल 16 रन। 3 ओवरों के बाद 16 रन। ये 4वां ओवर। अभिजीत मखदूम स्पोर्ट्स की टीम ने पकड़ बना के रखी इस मैच में। क्या 97 रन जीत के लिए चाहिए, उसमें से 3 ओवर खत्म हो गए और 3 ओवरों के बाद रन बने 16 रन। अनिकेत माने सर, भाई आपकी प्लेइंग 11 लिस्ट दे दीजिए। अनिकेत माने सर, भाई लेजेंड है, खिलाड़ी काफी बड़ा नाम है अनिकेत माने सर का। प्लेइंग 11 की लिस्ट चाहिए अनिकेत माने सर। इस मैच के बाद अगला मैच होगा महालक्ष्मी स्पोर्ट्स एटी स्पोर्ट्स। गेंदबाजी में परिवर्तन। ये 4वां ओवर। रंजीत नाचनेकर रंजीत को लेकर आए, मगर कप्तान अभी भी डटे हैं आशुतोष अंबपकर। क्या आज इनका बल्ला बोल पाएगा? रंजीत को लेकर आए, ये 4वां ओवर करने के लिए, मगर सफर अभी भी काफी लंबा है। क्या यहां से, भाई सवाल तो काफी सारे पैदा होते हैं, क्या यहां से इस प्रेशर को दबाव को झेल पाएंगे? क्या इस प्रेशर को रिलीज कर पाएंगे आशुतोष? रंजीत की पहली गेंद। ये शॉर्ट लॉन्ग ऑफ एरिया में कट किया ओमकार, ये गेंद के ऊपर, ये डॉट। ऑन अ स्ट्राइकर आशुतोष। ये पॉइंट की दिशा में हवा में गेंद और ये टेकन। आशुतोष अंबपकर की पारी समाप्त होती हुई, कप्तानी पारी आउट होकर वापस लौटते हुए आशुतोष अंबपकर। ये 7वां विकेट गिरता हुआ। बापू प्रेमी प्रणीत गौरी स्पोर्ट्स 7 विकेट गंवा बैठे हैं। रंजीत को लेकर आए 4वां ओवर करने के लिए। रंजीत ने अपने खाते में 1 विकेट दिलाई, अपने नाम 1 विकेट की, और विकेट भी ली। देखिए कप्तान को चलता गया। आशुतोष की जगह पे नए बल्लेबाज आने वाले प्रवीण देसाई। प्रवीण, the 7 wicket loss। भाई क्या कमाल की गेंदबाजी सभी गेंदबाजों ने की है। प्रवीण न्यू बैट्समैन। रंजीत के खाते में सफलता। रन बने 16 रन। ये मैच में पकड़ बनाई है।
कोल्हापुर प्रीमियर लीग बावड़ा मजेदार यह मैच। इस मैच के बाद होगा मैच महालक्ष्मी स्पोर्ट्स और इनके खिलाफ खेलने वाली टीम जो है एटी स्पोर्ट्स। एक तरफ अनिकेत माने और दूसरी तरफ प्रमोद चौहान। रंजीत की अगली गेंद केवल 16 रनों पर गुरु पेड़ के पत्तों की तरह एक के बाद एक विकेट गिरती गई है। ये कट गया ऐसा पॉइंट की दिशा में मगर पीछे खिलाड़ी। आपका जो घड़ा है ना वो बूंद बूंद से नहीं भरेगा भाई। रनों के औसत को बढ़ाना होगा, रफ्तार बढ़ानी होगी। वो कहते हैं ना प्रवीण देसाई और स्ट्राइकर छोटू। उठाकर खेल दिया इसे। हवा में गेंद जरूर है मगर नीचे खिलाड़ी है। गेंद ने सीधे खिलाड़ी को चुना। छोटू भी चलते बने वहां पर। 8वां विकेट गिरता हुआ रंजीत के खाते में 2 सफलताएं। भाई मैं तो ऊंचाई के पूरे आंकड़े दूंगा मगर जो दूरी तय करनी चाहिए थी बल्लेबाज को वो दूरी नहीं तय कर पाए। समीर मंटमुरी के चेहरे पे मुस्कुराहट। 8 विकेट चली गई है। नए बल्लेबाज अब गए अक्षय लाड। 8 विकेट चली गई है। न्यू बैट्समैन अक्षय इस ओवर में 2 सफलता दिलाई रंजीत ने। न्यू बैट्समैन अक्षय 8 विकेट के नुकसान पर रन बने 17 रन। अक्षय ऑन द स्ट्राइक न्यू बैट्समैन। ये कट के ऐसा देखना होगा। पॉइंट के खिलाड़ी गेंद के ऊपर आते हुए वो अच्छी फील्ड विशाल द्वारा। रन बने 18 रन। अभी भी काफी लंबा सफर है। प्रवीण सफल ओवर की तरफ ये ओवर चलता हुआ रंजीत द्वारा। केपीएल कोल्हापुर प्रीमियर लीग आज के सत्र का ये दोनों टीमों के बीच पहला मैच चल रहा है। यह हाल क्या तो पंच किया ऐसे सिंगल बटोरते हुए सफल और दो सफलता दिलाई इस ओवर में रंजीत ने। यहां से 4 ओवर खत्म हो गए। 4 ओवर के बाद 8 विकेट के नुकसान पर रन बने 19 रन। और मैं दर्शकों से बता दूं कि आगे का सीधा प्रसारण मेरे गुरुवर्य काका सर इन्हीं में विनती करता हूं यहां पर आ जाएं सर। धन्यवाद मुकेश भाटे सरांचा आवाज आपण इचलकरंजीचे एक अतिशय हिंदी समालोचक यांचा आवाज ऐकला। तर दुसरीकडे आपण या ठिकाणी पाहणार आहोत ते अर्थातच 97 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना या ठिकाणी आपण पाहिलं बापूप्रेमी प्रणित गौरी स्पोर्ट्स मात्र या ठिकाणी थोडंसं अडचणीत सापडले। धावफलकावर धावा 19। 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय। येणारी 4 षटकं बाकी
म्हणजे 24 चेंडूचा खेळ बाकी आणि गरज आहे ती तब्बल हां नाही 93 नाही 93 97 78 धावांची गरज समोर आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होते. नवीन षटक घेऊन गोलंदाज यावेळी आपल्या बॉलिंग मार्कवर अर्थातच ओमकार खामकर संगनायक या संघाचा. दरम्यान 5व्या षटकातला पहिला चेंडू क्षेत्रक्षण पूर्णपणे विस्तारलेलं असताना समोर मात्र फलंदाज आहेत ते प्रवीण या ठिकाणी आपण पाहतात एका धावेने त्याने आपलं खातं उघडलं. 3 चेंडूचा त्यांनी सामना केला. तर अक्षय लाड एका धावसंख्येवर. लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे तर चौकार षटकार येणं आवश्यक आहे. मात्र चांगले गोलंदाजीचा सामना आपल्याला करावा लागतोय. हा चेंडू देखील आपण पाहिलं या ठिकाणी अर्थात निर्धाव चेंडू. कोणती धाव धापलकावर येत नाही आहे. अचूक टप्प्यावर 8 विकेट या ठिकाणी गेलेत. त्यामुळे अंतिम 3 खेळाडू मात्र बाकी आणि या 3 खेळाडूंच्या माध्यमातून किल्ला लढवायचा आहे. बचेंगे तर और भी लढेंगे सर सलामत तो पगडी 50 असं नेहमी म्हटलं जातं क्रिकेटच्या परिभाषेमध्ये. पण या ठिकाणी मात्र खूप मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना वळी आपण मैदानाकडे. क्षेत्रक्षणामध्ये थोडासा बदल इथे केला गेला. एक क्षेत्ररक्षक बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जो डीप स्क्वेअर लेगला होता त्याला इथे आणलं गेलं आहे. तर एक क्षेत्ररक्षक पॉईंटला होता त्याला डीप पॉईंट क्षेत्रामध्ये कव्हर क्षेत्रामध्ये इथे घेण्यात आलं. 8 फॉलोचा रनअप पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने आगळी वेगळी स्टाईल गोलंदाजी. या ठिकाणी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षक आहे चेंडूवर मिड विकेटला चेंडूला अडवतोय. तोपर्यंत मात्र फक्त एकच धावेचं योगदान इथे मिळेल. एक धाव धावफलकात वाढ होईल. एकूण धावा धावफलकात आल्या त्या 20. एका धावेचं योगदान इथे मिळालं. प्रवीण देसाईला 3 या वैयक्तिक धावसंख्येवर आणि त्यानंतर अक्षय लाड खेळण्याची तयार आहे. एका धावसंख्येवर गोलंदाज ओमकार खामकर संगनायक कर्णधार या संघाचा. यावी हलकासा चेंडूला निश्चितच दिशा देण्याचा प्रयत्न केला. चेंडू इथे गेला तो शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट थर्ड मॅनच्या मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू येतोय. एक धाव आणखीन धापलकर इथे नोंदवतोय. एकेरी दुहेरी धावांनी खरं तर आपण पाहिलं या ठिकाणी अभिजित मोगदम स्पोर्ट्स या संघाचं काही बिघडणार आहे कारण त्याने निर्धारित 8 षटकामध्ये 96 धावा धापलकर नोंदवल्यात. आणि त्यामुळे इथे तळाशी फलंदाज खेळताना अर्थात अपेक्षाही फार मोठी करता येत नाही का चौकार षटकार या ठिकाणी येतील. बचाव तुकडमाने खेळण्याचा प्रयत्न इथे करतात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार ओमकार. यावी मात्र मोठा फटका माझे शब्द हवेतच असताना स्क्वेअर लेगला येतोय एक गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावांसाठी. तो अक्षय लाडच्या बॅटमधून 6 धावांचं योगदान इथे मिळालं. प्रवीणच्या बॅटमधून माफ करा प्रवीण देसाईच्या बॅटमधून आले 6 धावा. एकूण धावफलकात वाढ झाली. धावफलकात धावा येऊन पोहोचल्या त्या 27. 97चं लक्ष समोर असताना पुढचा चेंडू रिव्हर्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न. बॅट चेंडूचा संपर्क इथे नाही. इथे मात्र चुकीच्या निश्चितच भरपाई करावी लागेल कारण 4 धावांचं योगदान. 22चा इशारा पंचांचा येतोय. 4 धावा शॉट थर्डमॅनच्या मधून क्षेत्ररक्षकाने चेंडू सोडला आणि खराब क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून 4 धावा. संघाच्या धावसंख्येत पुन्हा एकदा वाढ. 31 धावा धावफलकर आल्यात. ची अजूनही गरज आहे. खरं तर एका षटकात 60 धावा देखील इथे धावफलकावर आलेल्या आहेत त्या डोंबोलीच्या सुहास पवारच्या. शेवटच्या षटकात 60 धावांची गरज असताना त्या धावा आल्या होत्या. दरम्यान वळी या मैदानाकडे
या ठिकाणी आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक मिड विकेटवरून प्रयत्न केला होता झेल पकडण्याचा, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला पण चेंडू मात्र थांबला नाही. चेंडू गेला सीमा पार आणि टोलेबाजी या ठिकाणी पाहायला मिळते. ती अर्थातच यावेळी आपण पाहतात धन्यवाद टीजे. गौरव चौगले सरांना विनंती आहे की आपण चौगले सरांना विनंती आहे गौरव चौगले सरांना विनंती आहे की आपण स्टेजवर यायच्या तिथे त्यांचा आज वाढदिवस आहे, वाढदिवस इथे साजरा केला जाईल. केक कापून हा वाढदिवस आपण साजरा करणार आहोत. तर या 6 धावांचं योगदान इथे आपण एकदा आपल्याला पाहायला मिळालं. एक मस्त फटका मिड विकेट क्षेत्रामधून आला. तो प्रवीण देसाईच्या बॅटमधून जो खेळतोय तब्बल 2 षटकांच्या मधून 15 धावसंख्येवर आणि एकूण धावा धावपलकार जाऊन पोहोचल्या त्या 37 षटक देखील इथे आपण पाहायला मिळालं. ते 5वे षटक समाप्त होत आहे. ते ओमकार खामकरचं 14 धावा. कॅमेरामॅन जरा स्टेजवर जायचं आहे. कॅमेरामॅन इथे वाढदिवस साजरा केला जाईल. नवी षटक गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि वैभव खवाय यावेळी 6वं षटक घेऊन मैदानामध्ये. कॉलेजियनकडून पंचांच्या उजवीकडून या ठिकाणी ह्या चेंडूवर मोठा प्रहार करायचा होता. बॅट आणि चेंडू तिथे चांगला संपर्क आला नाही. चेंडू आतून पळतात लॉंग ऑन क्षेत्रामध्ये जातोय. जिथे क्षेत्रशी चेंडूवर येईल 1 धावीचं योगदान इथे धावफलकात वाढेल. मग मागच्या षटकामध्ये आपण चौकार आणि षटकारांची आतषबाजी आपल्याला 2 षटकारांची आतषबाजी पाहायला मिळाली होती. ती प्रवीण देसाईंच्या माध्यमातून. एकीकडे अक्षय लाड 3 या धावसंख्येवर खेळतोय आणि एकूण धावफलकात वाढ झाली. धावफलकात धावा येऊन पोहोचल्या त्या 38. चांगला चेंडू ड्राईव्ह करायचा होता चेंडूला. बॅट चेंडूचा संपर्क आला नाही. यष्टेशक यावेळी येतोय. चेंडूला अडवतोय सलीम मिडन क्षेत्रामध्ये. निर्धाव चेंडू. वैभव चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळाली. षटक क्रमांक 6. 8 षटकांचा सामना आणि या 8 षटकांच्या सामन्यामध्ये आपण पाहतात या ठिकाणी जेव्हा प्रतिस्पर्धी संघाने 96 धावा धावफलकात नोंदवल्या, इथे मात्र थोडीशी पडझड झाली. दरम्यान पुन्हा एकदा चांगला चेंडू इथे पाहायला मिळाला. विशाल खोपेकर यांनी घेतलेले 5 विकेट. अर्थात या सामन्याचं निश्चित चित्र बदलणं ठरलं कारण खूप चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली होती. पुन्हा एकदा मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी यावी हवेतून खेळण्याचा प्रयत्न केलाय. कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. कोणती चूक, सुंदर झेल घेतला गेला. रनिंग कॅच ज्याला म्हणले होते आणि या ठिकाणी मात्र 9वा फलंदाज गमावला गेलाय. आणि मैदानात येईल. या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर एक सुरेख झेल कव्हर क्षेत्रामध्ये घेतला क्षेत्ररक्षक पृथ्वी माटुंगेच्या माध्यमातून. 9वा फलंदाज या ठिकाणी बाद झाल्यात. अंतिम जोडी मैदानामध्ये आणि या आपण पाहणार आहोत अंतिम जोडी किती धावांचं आणखीन योगदान आपल्या धावफलकात नोंदवेल. 38 धावा आतापर्यंत धावफलकार आल्यात. 97 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग. गरज 59 धावांची. शेवटचा फलंदाज मैदानामध्ये प्रवीण देसाई बाद झाला. फटकार मारण्याच्या प्रयत्नामध्ये आपण पाहायला मिळालं ज्याने 15 धावांचं योगदान दिलं. आणि नवी फलंदाज मैदानामध्ये शिवकुमार यादव. शेवटची जोडी मैदानामध्ये बापू प्रेमी प्रणित गौरी स्पोर्ट्स या संघाची शेवटची जोडी मैदानामध्ये. महालक्ष्मी स्पोर्ट्स आणि एटी स्पोर्ट्स या दोन्ही संघांनी लगेच तयार राहायचं आहे. दुसरा सामना आजच्या या 4थ्या दिवसामधला KPLच्या माध्यमातून लगेच मैदानामध्ये उतरायचं आहे. क्षेत्रीय षटकासाठी नाणेफेक जिंकले. शेवटची जोडी
डावकर फलंदाज समोर आहे तू बॉल टाकला नाही वैभव खबाले. शिवकुमार यादव. यावी बॅकफुटवर गेलाय, चेंडू खेळायचा प्रयत्न केलाय, ऑन साईडला चेंडूला खेळलाय. आता जर शॉट फाईन लेग क्षेत्रामध्ये इथे आपण पाहायला म्हणतो स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये 1 धाव शिवकुमार यादवनी आपलं खातं उघडं एका धावेने 39 धावा धावफलकावर. 9 बाद 39. समोर मात्र फलंदाज अक्षय लाड 3 या धावसंख्येवर खेळत असताना गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. यावी हा चेंडूला ऑन साईडला खेळायचं होतं, परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क इथे आपल्याला पाहायला नाही मिळाला आणि अशा प्रकारे आपण पाहतात या ठिकाणी निर्धाव चेंडू. षटक देखील इथे समाप्त होतोय. 6 षटकांचा खेळ संपला, 12 चेंडूंचा खेळ बाकी. धावफलकात धावा आहेत त्या 39. 9 गडी बाद 39. 97 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग समोर असताना 12 चेंडूमध्ये तब्बल 58 धावांची गरज आहे. 58 प्रतिषटकं जरा इथे पाहिले तर प्रतिषटकं मात्र 29ची सरासरी इथे जिंकण्यासाठी अंतिम जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि अतिशय चांगली गोलंदाजी तुम्हाला इथे पाहायला मिळाली अभिजित मुग्धम स्पोर्ट्सच्या विशालची. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होतोय, नवीन षटक. रणजित नाचणीकर गोलंदाज आहे, या ठिकाणी 7वं षटक घेऊन येतोय मंडई एंड कडून. 58 58चं लक्ष अजूनही समोर बाकी असताना 12 चेंडू 58. लक्ष मात्र खूप मोठं आहे, पण शेवटची जोडी मैदानात आहे. डावकर फलंदाज समोर आहे. शिवकुमार यादव एका धावेने आपलं खातं उघडलं होतं. 10-12 प्लनचा रनअप. पंचांच्या डावीकडून यावी पहिला चेंडू या षटकातला ऑन साईडला खेळायचा होता, चेंडूला अर्थात पूल करायचा होता, बॅट चेंडूचा संपर्क इथे आला नाही. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय, इथे मात्र आपण पाहिला तो अर्थातच शॉर्ट मिड विकेटचा शॉर्ट पॉईंटचा आणि कोणती धाव नाही, निर्धाव चेंडू. 11 चेंडू 58 धावा. पुन्हा एकदा मैदानाकडे या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू हवेत आहे मात्र आर पार जातोय. येतोय गगनभेदी गगनचुंबी षटकार, लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आलेला एक शानदार प्रहार या ठिकाणी पाहायला मिळाला. षटकात 6 धावा. च्या माध्यमातून 7 धावा पण त्याने योगदान त्याने दिले. पुन्हा एकदा पुढच्या चेंडूसाठी यावेळी मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, म्हणतो गोलंदाज स्वतः झेलच्या खाली येतोय, कोणती चूक करत नाहीये, परंतु फ्री हिट, कारण मागचा चेंडू नो बॉल होता त्यामुळे फ्री हिट. नो बॉलवर फक्त फलंदाज धावचीच्या रूपाने अर्थात बाद होतो. 1 धावीचं आणखीन एक योगदान इथे मिळतं. 51 धावा धावफलकावर. 46 ची गरज आहे. आता मात्र समोर असेल अक्षय लाड, उजव्या हाताचा फलंदाज. 46 धावांची गरज आहे अजूनही. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने
यावी या चेंडूवर मोठा फटका घेण्याचा प्रयत्न केलाय. लॉंग ऑन सी मारीच्या पलीकडे येतोय. अर्थात एक शानदार फटका, गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावांसाठी. शेवटची जोडी काय लढत देते या ठिकाणी दोन्ही फलंदाज आपण विचार केला तर अक्षय लाड आणि त्याचबरोबर शिवकुमार यादव. 6 धावा या धावफलकावर आणखी नोंदवल्या. 40ची गरज. जोडी मात्र चांगली भागीदारी रस्ते. डीजे थांबायचं आहे. गोलंदाज तयार आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र आपण पाहता स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडूवर येईल. चेंडूची फेकी यष्टीच्या दिशेने होईल. 1 धाव आणखी धावफलकावर इथे नोंदवली आहे. 58 धावा धावफलकावर. 39 धावांची अजूनही गरज आहे. षटक आपण पाहिलं तर या ठिकाणी जी विकेट आपल्याला पाहायला मिळते पहिल्या चेंडूवर पहिली विकेट 3 या धावसंख्येत, दुसरी विकेट 7 या धावसंख्येवर, तिसरी विकेट 16 धावसंख्येवर, चौथी 19 धावसंख्येवर, पाचवी 37वर आणि 6वी 39 या पद्धतीने विकेट पडत गेल्या. पण ही शेवटची जोडी मात्र चांगलं कामगिरी करतोय. पुन्हा एकदा शिवकुमार यादव गोलंदाज फलंदाज. यावी हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल मिड विकेट क्षेत्रामध्ये. तोपर्यंत दुसरी धाव सहजगत्या धावफलकावर इथे नोंदवण्याचा प्रयत्न इथे केले शिवकुमारने. 2 धावांचं योगदान त्याला मिळालं. षटक देखील समाप्त झालंय. धावफलका धावा येतात 60. 37 धावांची आता गरज आहे. 9 गडी बाद 60 धावा धावफलकावर आल्यात. या 37ची गरज आहे. लढत चांगली आहे. शिवकुमार यादव यांनी एक षटकारांच्या माध्यमातून अर्थातच आपण पाहायला मिळालं चांगले धावांचं योगदान दिलंय. अक्षय लाड देखील 2 षटकारांच्या माध्यमातून खूप चांगलं योगदान देण्याचा प्रयत्न करतोय. शेवटचे षटक आणि इस वेळेचं बंधन ज्याला निश्चित म्हणलं जातं ते आता मला दिलेलं होतं ते टाइम इथे समाप्त झाले. त्यामुळे तुम्ही सांगितलं ना काय बोलला 6 चेंडूंचा खेळ बाकी. 37 धावांचं लक्ष्य आणि गोलंदाज अर्थातच ओमकार खामकर संघनायक अभिजित मुग्धम स्पोर्ट्स या संघाचा यावेळी शेवटचं षटक घेऊन येतोय. 15-16 पावलांचा निश्चित रनअप या ठिकाणी पाहायला मिळते. समोर अक्षय लाड पहिला चेंडू या षटकातला. या ठिकाणी चेंडू मात्र मस्त खेळण्याचा प्रयत्न केला. इथे निर्धाव चांगला चेंडू वेगवान मारा इथे करतोय गोलंदाज. 5 चेंडू अजूनही बाकी आहेत. अक्षय लाड पुन्हा एकदा तयार आहे. ओमकार खामकर याच्या गोलंदाजीचा पुन्हा एकदा सामना करेल. दरम्यान पुढचा चेंडू यावेळी मात्र त्रिफळा उद्ध्वस्त. एक सुंदर गोलंदाजी इथे पाहायला मिळाली. मधली यष्टी दांडी गोल आणि अशा प्रकारे आपण या ठिकाणी पाहिलं 36 धावांनी हा सामना मात्र अभिजित मखदूम स्पोर्ट्स या संघाने जिंकलाय. एक चांगल्या गोलंच्या जोरावर या ठिकाणी आणि चांगली फलंदाजी पाहायला मिळाली आणि या ठिकाणी सर्व गडी बाद धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आल्या तर अर्थात 60 आणि